हाय हॅलो नमस्कार. तर फ्रेंड्स, मी प्रगती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. त्याच्यासाठी मी पाणीपुरीसाठी अशा पुऱ्या घेऊन आले होते तर या पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या असतात. एका पॅकेटमध्ये 80 काहीतरी पुऱ्या मिळतात, 80 ते 85. मी 2 पॅकेट आणले, पण एकच पॅकेट यूज केलं. तर मी एवढ्या पुऱ्या अशा तळून घेते सगळ्या. आता एवढी पाणीपुरी 5-6 जणांसाठी पूर्ण होईल एवढी. तर पाव किलो मी वाटाणे घेतलेत सफेद, त्याच्यामध्ये हळद टाकली, थोडं मीठ टाकायचं आहे आणि 4 बटाटे. असं करून मला 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या कुकरला. तर 5 ते 6 शिट्या करून घ्यायचं आहे, कुकरला लावून टाकायचं आहे. तर मी 4 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे. तुम्हाला जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता, आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं. आणि आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे. थोडंसं मीठही टाकायचं आहे, जेणेकरून म्हणजे नंतर रगड्यामध्ये मीठ टाकायची गरज पडत नाही. तर आता मी कुकर लावून दिला आहे. त्याच्यानंतर बघा, अशा पुऱ्या असतात ह्या, मी तुम्हाला दाखवते. अशा मिळतात, त्या फ्राय करायच्या असतात. त्याच्यानंतर कुकर झाला आहे, मी रगडा बनवून घेतला आहे. असं बटाटे आणि वाटाणे स्मॅच करून घेतलेत अगदी व्यवस्थित. अशा पद्धतीने बघू शकता, छान आपला रगडा झाला आहे. आणि पुऱ्यासुद्धा सगळ्या आपल्या तळून झाल्यात. आता पुऱ्या पण एकदम साईज एकदम परफेक्ट, आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी छान अशा परतून घ्यायच्या. त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्ही चटण्या बनवायच्या आहेत, गोड आणि तिखट. तर तिखट चटणीसाठी मी म्हणजे पाणीपुरीच्या पाण्यासाठी पुदिना घेतला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, मिरची, काळं मीठ आणि थोडं लिंबू पिळायचं आहे. म्हणजे लिंबाने आपल्या म्हणजे याचा तो पाणीपुरीच्या पाण्याचा कलर एकदम ग्रीन कलर येतो आणि टेस्ट पण छान येते. तर मग आणि थोडं पाणी टाकून घेते, आपल्याला जेवढं बारीक करायचे पेस्ट करायचे त्याच्यासाठी. तर पाणीपुरीच्या पाण्यामध्ये पाणी जास्त असतं, पण वाटायला पाणी जास्त टाकू शकत नाही, तर मी थोडं पाणी टाकून घेते आणि छान वाटून घेते. अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे पाणीपुरीची पाण्याची, म्हणजे मिरची वगैरे जे वाटण तयार केले त्याची. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडासा आळ्याचा तुकडा टाकू शकता, पण मी शक्यतो नाही टाकत. तर अशी मस्त हिरवगार आपल्याला चटणी झालेली आहे. पाणीपुरीचं पाणी रेडी झाले, त्याच्यामध्ये साधं पाणी नंतर आपल्याला ॲड करायचं आहे. आता आपण जी चिंच भिजायला घालून ठेवली होती थोडीशी, आमच्याकडे खजूरची वगैरे चटणी बनवत नाही, डायरेक्ट फक्त चिंच आणि साखरमध्येच किंवा चिंच गूळ याची चटणी बनते. तर मी चिंच गूळ, थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ पण ही चटणी आता बनवून घेते. पाणी तेच भिजायला घातलेलं तेच पाणी यूज करते आणि चटणी छान अशी वाटून घ्यायची आपल्याला. ही चटणी चिंचेची खरंच खूप छान लागते. खजूरची चटणी कशी गोड लागते, त्याच्यापेक्षा ही खूप छान गोड अशी मस्त चटणी लागते. गोड चटणी खरंच एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते. आणि अशा पद्धतीने पाणीपुरी नक्की ट्राय करा बनवून. एवढी पोटभर मनापासून खाता येते, आवडीने. आमच्या घरी सगळ्यांना अशा पद्धतीची पाणीपुरी खूप आवडते. बाहेर आपण खायला गेलो तर ते असं मनापासून खाता येत नाही, घरी पाहिजे तेवढी खावा त्याच्यासाठी. तर आपला रगडा रेडी झाला, दोन्ही चटण्यासुद्धा रेडी झाल्या. आता आपल्याला खायला घ्यायचं आहे. तर या मग सगळ्यांनी खायला. आमच्याकडे आता तयारी चालू झाली आहे पाणीपुरी खायची. रगड्याचा कलर बघू शकता, एकदम येलो कलर मस्त आला आहे. पाणीपुरीच्या पुऱ्यासुद्धा छान एकदम झाल्या आहेत. दोन्ही चटण्यासुद्धा छान झाल्यात, एकदम टेस्टी. तर आमच्याकडे अशा पद्धतीने आमच्याकडे खायला घेतात. पाणीपुरीसोबत कांदा खायला छान लागतो, आणि कांदा किंवा मग ते शेव मिळते तीही छान लागते. पाण्यामध्ये जी बुंदी भेटते तीही टाकली तरी खूप पाणी पण टेस्टी लागतं. म्हणजे आपल्या घरी जे आहे त्याच्यामध्येच ते बनवून रेडी केले. खरंच अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉन नक्की करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन जे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.
अशा पद्धतीने आमच्याकडे पाणीपुरीचा बेत चालू आहे. चला मंडळी, सगळ्यांनी पाणीपुरी खायला या. तुम्ही अशा पद्धतीने पाणीपुरी बनवून ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल.